हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलीकवरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ति मुक्ताई माते की जय, शिरोमणि नामदेव महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 6, ओवी क्रमांक 74 आणि 75. यम यम वापि स्मरण भावं दयन्ते कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. तेवी जिते न अवसरे जे आवडोनी जेवी उरे ते मरणाची या मेळे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मंगळवार दिनांक 7/5/2024 रोजी विष्णू धर्मा जाधव हे आपल्यातून देवरूपाने निघून गेले, हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा देह त्या दिवशी ठेवलेला आहे. आपण म्हणतो की ते आपल्यातून निघून गेले. तसं जर म्हणायला गेलं तर आपणच त्यांची सगळी अंत्यविधी केली, बरोबर? मग काय गेलं? प्रश्न आहे, काय आलं, काय होतं आणि काय गेलं? आपण काय बघितलं का? तरी पण आपण काय म्हणू की आपले विष्णू बाबा जे आहेत ते गेले. कारण काय आहे, ही आपली म्हणण्याची रीत आहे, हे आधीपासून असं म्हटलं जातं. पण त्या म्हणण्यामागचं कारण जे आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की नक्की काय गेलेलं आहे. आणि मनुष्य देहाला येऊन हे आपल्याला समजायचं. आजही
कोणती आहे, कोणतीही असो, पण त्यांना योग्य गती जर प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल, त्यांचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, तर हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे? त्यांच्या वंशजांच्या हातामध्ये आहे. मग कोण? तर भरत धर्मा जाधव, राजेश विष्णू जाधव, आशा अरुण मडवी, शिवाजी धर्मा जाधव, मनोज विष्णू जाधव, आशा अरुण मडवी, विशाल विजय जाधव, सोनल राजेश जाधव, वृषाली भरत पाटील, मिनल मनोज जाधव, अनिकेत राजेश जाधव, आशिष अरुण मडवी आणि आदित्य अरुण मडवी व यश मनोज जाधव आणि समस्त जाधव परिवार. तुम्ही जर ही गोष्ट जर समजून घेतली तर आज तुमचा तो उद्धार होईलच, पण बाबांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणता असा विषय आहे? ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे, हा धर्माचा विषय आहे आणि हा खरा परमार्थ आहे. जी गोष्ट तुमच्यापर्यंत कळावी यासाठी हा सगळा खटाटो. आणि यासाठी आज मला काही दिवसापूर्वी प्रदीप सरांचा मला फोन आला की असं असं आहे, आपल्याला प्रवचन ठेवायचं आहे. आणि मग त्या निमित्ताने मग आज माझी ही प्रवचनरूपी सेवा, हा जो पुण्याचा मार्ग आहे, जो मार्ग संतांनी सांगितला, संत ज्या मार्गाने गेले, तो मार्ग तुम्हाला सांगण्यासाठी हा सर्व परिसरांचा अट्टहास आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांचं आणि संतांचं त्यांना वंदन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं वर्णसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्याद्या वेदपति पाद्या, देश संवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदा स्वधारी जोजी. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकाळी विद्येंचे अधिकरण, तेची वंदुषी चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. थोड माझे मन काही राखावे बांधून, तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे. श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही संत मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. म्हणून आज माझा जो खरा ओरिजिनल जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाला मला या संतांनी जागवलं. या मनुष्य देहाला येऊन जीवाने जी गोष्ट साध्य करायची आहे, ती गोष्ट माझ्या पदरामध्ये पडली. आज भरपूर परमार्थ चालू आहे. परमार्थ म्हणजे काय बोलून सोय नाहीये. इतके वेगवेगळे पंथ, इतके वेगवेगळे मार्ग निघालेले आहेत, पण जो खरा ओरिजिनल परमार्थ जो आहे, जो परमार्थ संतांनी केलेला आहे, याचा खूप दुष्काळ आहे. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर मनुष्य देहाला येऊन हा भल्याचा मार्ग माझ्या कधीच पदरामध्ये पडला नसता. माझी आणि तुमची भेट होणं ही तर खूप पुढची गोष्ट राहिली असती. ह्या कारणासाठी म्हणून आज भरपूर झालं. हे जन्म मरण हे चालूच राहणार आहे. नक्की परमार्थ काय आहे, काय संतांनी केलं, काय नक्की ही गोम आहे, काय नक्की संतांची मेक आहे, आजही तशाच्या तसा अनुभव येतो. संतांना शरण जाऊन आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची. काय बाबी म्हणते, देवी जितेन अवसरे, जे आवडोनी जीवी उरे. बघा, हे आयुष्य जगत असताना
प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते आणि ज्याची जशा प्रकारची आवड, ती आवड जी आहे ना, आपण म्हणतो की त्याच्या पिंडाला झोंबून असते. आलं का लक्षात? आणि जे आमच्या पिंडाला झोंबलेलं आहे ना, तेच आम्हाला मरणाच्या वेळी आठवत असतं. मग आता आम्हाला काय वाटतंय, प्रत्येकाला असं वाटतंय की हा देह ज्या वेळेला आपण सोडू त्यावेळेला आपला भगवंत आवडायला पाहिजे, त्यावेळेला आपला भगवंत आठवायला पाहिजे. भगवंत आठवावा असं जर वाटत असेल तर हा जो परमार्थ आहे, हा जो देव आहे, हा भगवंत आहे, हा आपल्याला पिंडाला झोंबला पाहिजे. आणि तशी आपल्याला जी रीत आहे ना, ती रीत आपल्याला समजून घ्यावी लागेल. आज बघा ना, काय काय आमची आवड आहे. आता हाच बघा, हा मोबाईल बघा ना, थोडस काय नाही केलं किंवा काय लगेच आमच्या ह्याच्यामध्ये येतं, लगेच आपण ओपन करतो आणि लगेच आपण काही ना काहीतरी रेगोट्या मारायला चालू करतो. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचा हा विषय आहे. आलं का नाही लक्षात? हे उत्तम उदाहरण आहे. थोडं काय झालं, वेळ मिळाला, चला थोडस एक टिंग आवाज जरी आला तरी आपण अरे काय आला लगेच बघायला लागतो. ही आपल्याला ना पिंडाला झोंबलेली सवय, ही सवय आपल्याला लागलेली आहे. बरोबर आहे का नाही? तशा प्रकारे ती सवय आपल्याला लागली पाहिजे. कोणता हा मार्ग आहे? ही सवय लागण्यासाठी कोणता मार्ग आहे? हा मार्ग आपल्याला संतांना शरण जाऊन समजून घ्यायचा आहे. परंतुच्या आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये हाच मार्ग कानाकोपऱ्यामध्ये जाऊन समजवला. प्रत्येक साधकाला सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी समजून घेतला त्यांना हा विषय समजला. आजही भगवंत तशाच्या तसा आपल्या जवळ आहे. फक्त ती रीत जर आपण समजून घेतली तो नक्कीच आपल्याला झोंबल्याशिवाय राहणार नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, आणि मग भेद नाही देवातया. कोणतीही गोष्ट आहे, हा संतांनी परमार्थ केला. आम्ही सुद्धा परमार्थ करतोय, पण हा प्रकार आहे का? हे आपलं टार्गेट आहे का? सगळं वरपंग चालू आहे. आलं का लक्षात? संसाराच्या बाबतीमध्ये एवढा आपला वरपंग आहे का? कुठं बघा, आपल्याला एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एका ठिकाणी पैसा गुंतवायचा आहे, तुम्ही काहीच बघत नाही का? एक फ्लॅट जर घ्यायचा असेल तर किती चौकशा करतो आपण. तशा प्रकारे हा जर आपण परमार्थ करत असू तर मग आपल्याला बघायला नको की आपण काय काय करतोय, संत कोणत्या मार्गाने गेले, नक्की आपण त्या मार्गाने चाललोय का? बघा, ब्रह्मदेवाने 83,99,999 योनी उत्पन्न केल्या, पण ब्रह्मदेवाला चैन पडलं नाही. कारण ज्या नामाच्या बेसवरती या ब्रह्मदेवाने ही सृष्टी उत्पन्न केली ते नाम बाकीचे योनी घेऊ शकत नाही. म्हणून 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केलेली आहे. काल आपला झाल्या विषय कशासाठी उत्पन्न केली? देव दिला देह भजना गोमटा. बघा ना, आज आपल्याला एवढी इंद्रिय दिलेली आहेत, बाकींना योनींना पण ह्या सगळे विषय आहेत, पण मनुष्य योनीला येऊन याचा उपयोग काय आहे? ते पशु काय पापपुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगीती, पण या मनुष्य देहाला येऊन आपल्याला काय समजून घ्यायचंय? बघा ना, हात आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला पाय दिलेले आहेत, आपल्याला डोळे दिलेले आहेत, तोंड दिलेलं आहे. त्याच्यासाठी दिलेला आहे. डोळ्यांचा उपयोग काय आहे? आपण काय बघायला दिलेत ना. हातापायाचा उपयोग करायला दिलेला आहे, चालायला दिलेला आहे. पायांचा हाताचा उपयोग करायला आहे, फक्त जेवायला आहे का? मग कशासाठी दिलेला आहे हे? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाश जीवापण भवरोगला. हा दिले इंद्रिय हात पाय कान. काय आपलं टार्गेट आहे? टार्गेट अजिबात विसरायचं नाही. आवड भगवंत व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने ही सगळी संतांची प्रमाण आहेत का, हे नक्की आपल्याला बघायचंय. का लिहिलीत आहेत बघा आपल्याला? जेणे तू जोडशी नारायण. नारायण जोडायचं म्हणजे काय? हा
हाच विषय जर आपण समजून घेतला तर आपली आवड भगवंत झाल्याशिवाय राहणार नाही. काय विषय आहे हा? आईच्या उदरामध्ये असताना आपण अखंड भजन करत होतो, पण ज्या वेळेला बाहेर जायची वेळ आली तेव्हा मला इथून वेगळं कर, दिले गर्भात वचन, देवा अखंड करीन तुझे भजन, बाहेर आला की अखंड तुझं भजन करीन, अशा प्रकारचं वचन दिलंय आपण. पण आहे का त्याची आपल्याला आठवण? आज परमार्थ कर म्हटलं किती आम्हाला अडचणी येतात. माळ घाल रे, तुम्हाला वाटत असेल की आम्ही सगळं काय काय करतो? अजिबात नाही. प्रत्येक गोष्टीला रीत आहे. आज जर आपल्याला संसारामध्ये ही पोट भरण्याची कोणती डिग्री जर करायची असेल, कुठेतरी चांगला जॉब लावावा असं वाटत असेल, तर जे काही गव्हर्नमेंटचं जे काही बाहेर त्यांनी ओपन ठेवलेलं आहे तशा प्रकारच्या आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. मग ती BSc असो, MSc असो, MBBS असो, BAMS असो, MA LLB जे काय असेल ते, तो त्यांचा जो फॉर्मॅट आहे, त्यांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला जावं लागेल. बरोबर की नाही? मग परमार्थला काही सिस्टीम नाही का? आज आमचं असंच चालू आहे. समाजातील प्रमुख माणसं हा भल्याचा मार्ग समजून घेत नाही आणि आज आम्हाला त्यांचं सगळं आवडलेलं आहे, किंबहुना आपण त्यांना सुद्धा इग्नोर केलेला आहे. म्हणून आज हा जो भल्याचा खरा मार्ग आहे हा मार्ग आपल्याला कळत नाही. आईच्या उदरामध्ये असताना आपण अखंड भजन केलं, देवा मला इथून तू बाहेर सोड, ह्या दुःखातून मला तू बाहेर कर, एक वेळ तरी ह्या दुःखा वेगळे. बस आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. मग आज आम्ही सांगतो माळ घाला हो, हे नामस्मरण समजून घ्या हो. मग का आपण समजून घेत नाही? आज ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. आज हे भल्याचे शब्द ह्यांचा मत या महाराष्ट्रामध्ये तुटवडा, बाहेर तर सोडा. आज सगळं उत्तर प्रदेश बघा, सगळं ऑनलाईन चालू आहे विषय. QR कोड देतात, ऑनलाईन प्रसाद, सगळं ऑनलाईन. हे असं कधी असतं का? बघा आपण कोणत्या संतांच्या मध्ये आहोत आणि काय आमचं चालू आहे. आलं का लक्षामध्ये? कुठे आता तुटलंय? इथं आता तुटलेलं आहे. जिथं तुटलेलं आहे तिथं आपल्याला जोडायचं आहे. तुकाराम महाराजांनी जोडलं का? बाबाजी चैतन्यासारखे महात्मे आमच्या त्यांच्या आयुष्यामध्ये आले. म्हणून ज्या वेळेला आले, ज्यावेळी त्यांनी समजून घेतलं, त्यावेळेला ते म्हणायला लागले, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. का हो? त्यांची आवड भगवंत झाली. कोणामुळे? संत दर्शन निघाला, पद्मनाभ जोडीला. का आवड भगवंत झाली? कशी झाली? जिकडं तर तुटलेलं आहे तिकडं त्यांचं जुळलं गेलं. तसं आम्हाला या संतांना शरण जाऊन आमचं जुळवून घ्यायचं आहे. बघा, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण. वास्तविक पाहता तुम्हीच देव आहात, पण कल्पना अविद्या जेणे झाला हा जीव. का तुम्ही कसे तुम्ही जीवपणाला आहात? आम्ही तर जीवपण पण समजत नाही. आम्ही तर या शरीरालाच मी समजून बसलेलो आहे. आपल्या आपली जीवापर्यंत तरी यायचं आहे. आता बघा की नाही, बाबांचं शरीर समोरच होतं. आलं की नाही लक्षामध्ये? आता बाबा गेले, आलं का लक्षामध्ये? आपण काय इथे परमनंट राहिलेलो आहोत का? कोविड मध्ये किती गेले? आजही बघा तो हार्ट अटॅक सगळ्यांच्या गोकांनी बसलेला आहे. कोणी सांगू शकतं का नाही मी आजची रात्र 100% काढी? कसं झालेलं आहे की आपल्या सायकोलॉजी मध्ये बदल घडला पाहिजे. काय बदल घडला पाहिजे? उद्या सुद्धा आपण मरायला तयार पाहिजे. पण आज आमचं कोणीतरी गेलं की आम्ही रडत बसतो आणि आमच्याकडे हा जो विषयच नाहीये. ज्या वेळेला आमचा हा विषय येईल होईल, उद्या जरी हे शरीर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण शरीर जाणार आहे, आम्ही राहणार आहोत. काहीच उरलं नाहीये. पण आज आम्ही जीवपणाला आहोत. भरपूर गोष्टी आमच्या मागे भागलेल्या आहेत. हे आमच्या डोक्यावरती हे कसं होईल, ते कसं होईल, ह्याच्यामुळे आम्हाला हा मार्ग वाटत नाही. कुठून आलं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, सगळ्या भानगडी इतर योनीमध्ये होत्या.
त्याच भानगडी घेऊन आपण या योनीमध्ये आलेलो आहोत. आलं का लक्षामध्ये? षड ऋतू आणि षड वैरी, 6 विकार आणि 6 वैरी. बरोबर आहे की नाही? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 वैरी म्हटलेले आहेत. आणि 6 विकार म्हणजे ह्यांचं कारण आस्ती, जन्म, वृद्धी, प्रेम, क्षय आणि मृत्यू हे 6 विकार म्हटलेले आहेत. षड विकार षड वैरी मिळवून तापत्रयाने ही आपली गोंडी जी आहे ही गोंडी विणलेली आहे. म्हणून आपण या त्रय दुःखामध्ये, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखामध्ये आपण अटकून बसलेलो आहोत. इथून जर बाहेर पडायचं असं जर वाटत असेल तर नक्की ही वासना काय आहे ही वासना समजून घ्यावी लागेल. आम्हाला असं वाटतंय की हे शरीर मी आहे, मी वेगळा, देव कोणतरी वेगळं आणि हे विश्व वेगळं आहे. वास्तविक पाहता असं नाही. बघा ना, श्वासाची हेरचाळ होती म्हणून सगळं होतं. बाबा आपल्याला दिसत होते, पण ज्या वेळेला श्वासाची हेरचाळ संपली सगळं संपलं. मग श्वास कुठे नाही हो? श्वास कुठे नाही सांगा बरं? कुठे तुम्हाला या सृष्टीमध्ये श्वास घ्यायला अडचण येते मला सांगा बरं? कोणतं ठिकाणी आज सांगा? सगळ्या ठिकाणी श्वास अवेलेबल आहे ना, हे तुमचं अस्तित्व आहे. पण तुम्ही कुठे नाही आहात. सगळ्या चराचरामध्ये तुम्ही व्यापून आहात. पण हे आम्हाला समजत नाही, कारण आम्ही या देहाला मी म्हटलेलं आहे. आणि मनुष्य देहाला येऊन हीच भ्रांती आम्हाला दूर करायची आहे. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. आणि हे महात्मे ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये येतात हीच आपली भ्रांती काढतात, जेणे भ्रांतीपासून हिरत आले. काय केलं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय करावं लागेल? यासाठी संतांना शरण जावं लागेल, त्या परंपरेमध्ये यावं लागेल. परंपरा म्हणजे काय? अनादि अनंत काळापासून चाललेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास, जे कोणी उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणतेजास, जो सर्वास आद्य गुरु, ब्रह्मा तयाचा अनुग्रहितो, ब्रह्मा अत्री सोपदेशिषु, अत्री पाद प्रसादात, अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा, सहस्र रघुन्य दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, सद्गुरु कृपेस्तव जाण, तरीच निरसेल भवबंधन, शरण एका जनार्दन, झाले संपूर्ण परंपरा. ब्रह्मदेवाने ही गोष्ट भगवंतापासून समजून अत्रिमुनींना दिली. अत्रिमुनींनी ही गोष्ट दत्तगुरूंना दिली. त्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, किरवा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा यांच्यापर्यंत ही गोष्ट कळली आली. नाना बाबांनी ही गोष्ट दिली. आणि भक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मध्ये सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि माझ्या मुलाच्या पहिल्या वर्षाच्या दिवशी 2021 साली मला हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आला. बघा कशी ब्रह्मापासूनची परंपरा आहे. कुठे आहे अशी परंपरा? आज आपण जे काही शिक्षण घेतोय हे चालत आलेलं आहे किंवा हे काही याच्यामध्ये बदल घडवलेले आहेत, हे सगळे स्टॅम्प केलेले आहेत. तशा प्रकारे ही परंपरा जी आहे ही असलेली. म्हणून तुम्ही एक वेळ ही गोष्ट ऐका. हा सांगितलं भाऊजींनी तरी अवधान ऐकलंय जे मग सर्व सुखाचं पात्र होईजे. हे जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि आम्ही सांगतोय हे संत सांगतात या जर मार्गाने जर तुम्ही गेले, आज सुखच तुमच्या पदरामध्ये आहे. कारण दुःखांची आत्यंतिक निवृत्ती दुःखच तुम्हाला नाही हो. की ज्यावेळी ही सायकोलॉजी ही समज तुमची होईल, सुखाचा सुख सोडून दुसरी कोणतीच पुढे तुमच्या समोर नसेल. म्हणून माऊली म्हणतात मग सर्व सुखाची पात्र होईचे ऐसे प्रतिज्ञा. ही माऊलींची काय आहे? प्रतिज्ञा आहे. माऊलींने एकदम कॉन्फिडेंटली सांगतात का? कारण निवृत्तीनाथांकडे जो मार्ग आला होता परंपरागत, जी परंपरा निवृत्तीनाथांकडून माऊलींकडे आली होती, त्या परंपरेचा जो अनुभव आला त्या अनुभवावरती ते म्हणत होते जे जे आपणासी ठावे ते त्या इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. हा मार्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण अडचण कुठे होते माहितीये का बाबा? आम्ही पण करतोय ना, हे चुकीचं आहे का? आज परमात्म्याकडून बघा आमचं काय काय चाललंय.
आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास तापास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाच्या महापूजा घालतो. बघा ना, हे असे 10वे 13वे असे दान धर्माच्या आम्ही गोष्टी करतो, तीर्थाटन करतो, आषाढी पंढरीची वारी करतो, आम्ही सप्ते घालतो, कीर्तन प्रवचन आम्ही ऐकतो. मग तरीही आम्हाला हे करायची गरज आहे का हो? किती आम्ही करतो, आमच्या घरात देवारा आहे, पण आम्हाला अनुभूती आली का? जी अनुभूती संतांना आली ती अनुभूती आम्हाला आली का? का हो नाही आली? कारण जे आमचे वंशज करत होते तेच आम्ही करत राहिलो. चुकीचं केलं का? अजिबात नाही. तुम्ही चूक केला असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यातले दुःख निघून गेले का? सांगावं, दुःख आमचे निघून गेले. या व्यासपीठावरनं सांगणारे महात्मे सुद्धा ह्या सुखाविषयी बोलत नाही, पण आजही त्यांच्या पदरामध्ये दुःख आहे. तर आम्हाला दुःख आहे, सोडलंय का आमचं दुःख? आज दुःख आहे बाबा आपल्याकडे. का दुःख आहे? आजही आम्हाला वाटतंय आम्ही जगावं. तुम्ही कितीही काही करा, मरणाचं भय जे असतं ना, हे सोडत नसतं. वाटतंय का कोणाला मरावं? मरावं हे कोणाला वाटत नाही. मरावं हे असं आम्हाला वाटलं पाहिजे. का का वाटलं पाहिजे? तुम्हाला नाही जरी वाटलं ना तरी मरण येणार आहे, आणि त्याला आपण रेडी आहोत, त्याला आपण रेडी पाहिजे. जशा प्रकारे त्या उंदराच्या समोर जसा प्रकारे बोका जो आहे वाट बघून आहे, उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळा उषा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तसा काळ जो आहे तो आपल्या डोक्यावरती बसलेला आहे. आलं का लक्षामध्ये? मग ज्या वेळेला ती वेळ येते ना, मग आपलं आतापर्यंत काय काय आवडलेलं आहे, हे शरीर देहताळ्यातनं आवडलेलं आहे. मग देह जायच्या वेळेला आपण काय करतो? त्या देहाला खेचत राहतो आणि तिकडनं यम खेचतो. मग ह्या चढावडीमध्ये आता तो स्ट्रॉंग आहे आपल्यापेक्षा, त्याने आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली होती. बघा बाबा, एवढं आपल्याला वैद्यने दिलेलं आहे, त्याने आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. जर आपण त्या मरणाच्या अगोदर जर सावध नाही झालो, मग जायच्या वेळेला तर मग तो खेचूनच घेणार आहे, बरोबर का नाही? मग त्यावेळेला जर आपण त्या देहाला जर ओढत राहू तर मग किती आपल्याला दुःख होईल आणि परिणाम ते जाणारच आहे आपल्याकडून. मग आपल्या त्यावेळेला काय करायचं आहे? तो मागतोय ना, चल घे तुझं, पण हे आपण कधी बोलू? हे आपण त्या वेळेला बोलू ज्या वेळेला या देहाला येऊन आपल्या सोनं केलेलं आहे. आणि ते सोनं कधी होईल? ज्या वेळेला जीव शिवाचं ऐक्य होईल. आणि ही आपली संतांची मेक आहे, ही आपली भारत देशाची संस्कृती आहे. आणि आज किती आपण भाग्यवान की आज या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, आणि किंबहुना हा भल्याचा मार्ग तुमच्यापर्यंत आला. बघा, म्हणून ही गोष्ट समजून घ्या. कितीही तुम्ही आतापर्यंत बाहेरचं देवदेव केलं, स्वर्गा पुण्यात्मक हे पापे येई जे, बस त्याने पुण्य होईल. आणि ते पुण्य जर बापापेक्षा वरचढ असेल तर स्वर्गामध्ये जाऊन दिलं जाईल. आज आम्हाला स्वर्गात घालवणारे पुष्कळ आहेत, त्यांना ज्यांना परमार्थ कळलेला नाहीये. अहो, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहून दिलं जातं. एकदा पुण्य संपलं म्हणजे तो पुण्याची पावती सरे सवय न पराची उठे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अर्जुना, अरे समजून घे, श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत होता. कारण हा भल्याचा मार्ग आज कोणी ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली का आम्ही करतो हे आमच्या पहिले येतं, मग त्याचं कसं काय हो? पण त्यांना सांगून द्यावं लागतं की हा बघा तुमचा मार्ग असा आहे आणि हा संतांचा मार्ग आहे. श्रीकृष्णाकडे ती तो मार्ग होता. संदीप श्रीकृष्णाने असं नाही कळलं, असाच कोणी देव होत नसतो. रामही असाच देव नाही झाला. रामाला वशिष्ठांनी सांगितलं, वशिष्ठांकडे तो मार्ग आला. तशा प्रकारे हा मार्ग पुढे चालत चालत द्वापार युगामध्ये संदीपनी ऋषींकडे आला. संदीपनी ऋषींची गोष्ट श्रीकृष्णाला सांगितली. श्रीकृष्णाने अनुभव घेतला आणि मग भगवद्गीतेतून अर्जुनाला सांगितलं आणि उद्धवाला सांगितलं. बघा, असं अजिबात नाही. म्हणून तो जो खरा मार्ग आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. स्वर्गाचे अमर इष्टाती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. ते स्वर्गवाले ते सांगतात आम्हाला मृत्यू लोकामध्ये या. का? कारण हे जे नामस्मरण आहे, ह्या नामाने आम्ही जीवनमुक्त
होऊ. जीवनमुक्त होणं हे या जीवाचं श्रेष्ठत्व आहे. या सृष्टीवरती फक्त ही एकच गोष्ट आहे जी सुखाची आहे, बाकी दुसरा कुठलाच विचार नाहीये. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचा कुठेच विचार नाहीये. फक्त हा जो संतांचा मार्ग आहे, हा संतांचा हा सुखाचा मार्ग आहे. मग तुम्ही कितीही पापी असू द्या, जरी कल्मशाचा सागर हो, तू भ्रांतीचा सागर हो, व्योमाहाचा डोंगर होऊन अशी तरी ज्ञानशक्तीचे मी पाडे. हे अवघे शिका ठोकळे, आयशे सामर्थ्य चोखटे ज्ञान ये. कितीही असू दे, काल सांगितलं बाबूजींनी वाल्या कोळी बघा, पण जो नारदांकडे परंपरागत मार्ग आला होता, जो मार्ग आज तुम्हाला मी सांगतोय, ज्याने तुमचाही उद्धार होणार आहे, त्याचा परिणाम बाबांच्या वरती होणार आहे, किंवा तुमच्या कुळाचा सुद्धा उद्धार होणार आहे. ज्ञान देवा म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. रीत आहे, आमचं थोडं चुकतं आहे, म्हणजे बरोबरापर्यंत ठेप्यापर्यंत पोहोचत नाहीये. आलं का लक्षामध्ये? देव तुम्हाला आवडतोय, चांगला आहे, पण तुम्हीच देव आहात कसे हे जोपर्यंत मला अनुभूती येत नाही तोपर्यंत ही देहता तुम्हाला सोडणार नाही. ही देह ही एक नंबरची वासना आहे. हे शरीर मी आहे, हे शरीर तुम्ही नाही आहात. आता या बाबांच्या उदाहरणातून तरी समजून घ्या, बाबांचं शरीर तुम्ही झालेलं आहे. आलं का लक्षामध्ये? ती आपली परंपरा आहे, ते करावंच लागतं. आलं का लक्षामध्ये? पण ते करून हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. काय गेलं? श्वास गेला, श्वासामध्ये तुमचं अस्तित्व आहे. हा भल्याचा मार्ग काय आहे या व्यवस्थितपणे समजून घ्यावं लागेल. लक्षामध्ये येते? मग माते देणे पाहिजे ते शुद्ध पुण्य, अर्जुना फक्त मला ऐकायला शरण ये. बघा, आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पण सुद्धा. लक्षात घ्या. आता थोडं आपण आतमध्ये चाललोय. भगवंताच्या जवळ जाणं म्हणजे अंतर्मुख होणं. आणि तुम्ही जितकं बाहेरच करत राहिलेले आहात, जितकं वय तुमचं होईल तितकं तुम्ही भगवंतापासून दूर जात आहात. हे श्रीकृष्ण सांगतो, अरे तुझा आणि माझा संबंध एक आहे अर्जुना. का तू मला शरण येत नाहीये? का तू तो आतला मार्ग समजून घेत नाहीये? आणि हा मार्ग समजून न घेता तो म्हणतो मी किती पुण्यवान, मी हे करतो, मी ते करतो, आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पण सुद्धा त्याचे पुण्य असे म्हणता. जीवनात कुठे काही तो इतका पुण्य म्हणतो, तो हे पुण्य म्हणताना ती जीभ कशी काय फुटत नाही, पण म्हणतो त्या जिभेला काय हाड. बघा किती स्पेसिफिक आहे हा. पण कोणी आले का महात्मे आपल्या आयुष्यामध्ये हे सांगणार आहे? तुम्ही विचार करा. हे कोणीही सांगत नाही, कोणाला घेणं नाही. फक्त आणि फक्त पैशाचा बाजार चालू आहे परमार्थामध्ये, पण बाकी काही नाहीये. खूप भाग्यवान आहात की या बाबांच्या निमित्ताने हा मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बघा, माझे मी अनुसंधाने वेळ स्नान संध्या जप होम दान. अरे उद्धवा, या मनुष्य देहाला घेऊन माझ्या अनुभवाशिवाय तू हव्या त्या नदीमध्ये, हव्या त्या क्षेत्रामध्ये स्नान कर, हवं तेवढी संध्याची पूजा कर, हवं तेवढं जप तप होम दान धर्म कर. काय सांगितलेलं आहे बघा. नाथ महाराज एकनाथ महाराज सांगतात की नाही? त्यांची ओवी आहे ही. माझे मी अनुसंधाने व्यवस्थितपणे ऐका. माझे मी अनुसंधाने स्नान संध्या जप होम दान. हा अवघाची अधर्म जाण, मग भजन ते नव्हे. शपथ म्हणजे आपण अधर्म करतोय. तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी ज्या वेळेला मला कळल्या ना, पाय तळपायाची आज मस्तकामध्ये गेली, काय चालू आहे तुम्हाला सांगतो. खरंच या कोणत्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या. लक्षात घ्या, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे इतकं पुढे आणि इतकं उंच नेऊन ठेवलेलं आहे. अहो एकदम सोपी गोष्ट आहे ही, पण उगाच त्याचा एक किती कठीण आहे वगैरे हा मोठा जो बाऊ केलेला आहे. आणि तुमचा जो आहे हे आता काही प्राप्त होत नाही, अशा प्रकारे तुम्हाला सांगून तुमचा ब्रेन वॉश केला जातोय. बघा, अजून काय म्हणतात? पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणार. या मनुष्य देहाला येऊन तुम्ही जर ही गोष्ट नाही समजून घेतली, तुमची जर आवड भगवंत नाही जर करून घेतली, तर तुम्हाला मेंढा म्हटलेला आहे, दाढीचा मेंढा म्हटलेला. पण एक अध्यात्म ज्ञानी पुढा जागते तुझो
कधीपर्यंत कळतं? जन्मापासून आंधळे. तुम्हाला डोळे नाही आहेत का हो? आहेत ना. जर मनुष्य देहाला येऊन हे नाही जर कळलं तर डोळे असूनही आंधळे आहात, हे संतांचं म्हणणं आहे. बघा जशा प्रकारे भाताचं आहे ना, आपण नाही का भात भरडतो ते तूच कसे अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते मिळता वाया गेला. ते भूस बघा कसे आपण साईडला काढतो आणि फक्त तांदूळ घेतो, पुढे त्या भुसाचं काय होतं? काही नाही, असेच व्हायला जातात ना. तशा प्रकारे मनुष्य या योनीला येऊन आपण हे शरीर असंच भोगून वाया घालवलं. अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते नेमता वाया गेला, पण सांडून पडीला कोंडा जैसा. हा परमार्थ आहे, हा खरा परमार्थ आहे जो श्रीपाद बाबांनी 20 शतकामध्ये सांगितला. आलं का लक्षात? पडतंय आम्हाला? आम्हाला किती सांगू, काय झालंय माहितीये का? इतकं आमच्या डोक्यामध्ये आमच्या वंशजांनी सांगितलेलं आहे ना की आम्ही लगेच आमच्यामध्ये काय फरक पडत नाही. पण एकाने जरी या 10-12 दिवसामध्ये हे सगळं ऐकून एकाने जरी ही गोष्ट समजून घेतली ना, बाबांचं कार्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. काय आमचा धर्म आहे हो? आज धर्माच्या नावाखाली ना फक्त कर्मकांड चालू आहे. कर्मकांड हा आपला धंदा नाही. कर्मकांड हे आपला धर्म नाही. कर्मकांड आपण कदाचित म्हणू हा धर्माचा विस्तार आहे. जशा प्रकारे झाडाचं मूळ आणि फळाचा विस्तार. पण जर झाडाचा विस्तार व्हावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? आपल्याला मुळाला पाणी घालावं लागेल. आणि हा मुळाला पाणी घालण्याचा मार्ग आहे. झाडाला भिजवून पानं भिजवून काही होणार नाही. म्हणून जाण त्याने गुरु भजिजे त्याने कृतकार्य होजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून आज आमच्या संस्कृतीची ना अशा प्रकारे पट्ट्यावर चालू आहे. का? किती काही करो आम्हाला सुखच नाहीये हो. का? कारण सुखाच्या मार्गाला आम्ही सन्मुख नाही. सुखाचा मार्ग म्हणजे अंतर्मुख होणं. देवाची आवड उत्पन्न होण्यासाठी तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. आणि जितके तुम्ही बाहेर जाल तितके तुम्ही देवापासून दूर जात आहात. बघा लक्षात येतं? तुम्हाला वाटत असेल माझं वय 25, 30, 40, 50, 60, 70. अजिबात नाही. अनादि अनंत काळापासून तुम्ही ह्या जन्ममानाच्या फेऱ्यामध्ये आहात बाबा. आलं का लक्षामध्ये? अनादि अनंत काळापासून आहात. हे शरीराचं वय झालं तुमचं. ह्याच्या मागच्या वयात तुम्ही काहीतरी असालच ना. आपण नाही का ते 13 वेळेला बघा 12 वेळेला रात्रीला आपण ते ठेवतो पीठ. नंतर बघा सकाळी याच्यावरती काहीतरी उठतं. बरोबर ना? आजींना माहिती असेल उठतं की नाही उठतं. मग ते पुढे त्याचं काय होतं? तिच्यावर तो निशाणी येते की नाही येते. मग पुढे पुढे नाही माहिती. असा कसा पुढे नाही माहिती? येतो की नाही येतो? येतो ना. हा शेवटचा जन्म आहे का आपला? तुमचं म्हणणं नाही, पण संतांची मेघ आहे. हा जन्म तुमचा शेवटचा होऊ शकतो जर तुम्ही हे गोष्ट केली तर. काही करावं लागत नाही हो. फक्त नॉनव्हेज खायचं नाहीये, बाकी काय. पण तेच आमच्या बोकांडी बसलंय. आम्ही मामेश्वराला मागत नाही होत. आणि आमचे नवरे जे ते दारू पिल्याशिवाय राहतच नाहीये. तो मेला तिकडे दारू पिऊन, पण आम्ही माळ घालणार नाही. बरोबर तिकडे बघा, हे आपलं खाणं नाही. फक्त थोड्याशा सांगा ना 6 महिन्याचे आपण होतो. काय आपल्याला भानगडी होत्या हो? लहान मुलाला काय असतं? सगळं आपण आपल्या बोकांडी मारून घेतलेलं आहे. तेच आपल्याला सोडायचंय. पण किती कठीण आहे बघा. आपल्याला आता या गोष्टी कठीण आहे. हा देह सोडायच्या वेळेला आपल्याला किती त्रास होईल. साधी मच्छी कुठं सोडायला आपल्याला इतका त्रास. हा देह सोडायला आधी किती त्रास होईल आपल्याला. आज तुम्ही विचार करायचा आहे या गोष्टीचा. आलं काय? म्हणून आम्ही आम्हाला खूप भाग्यवान म्हणतो. या भल्याचा मार्ग आमच्या जवळ आलेला आहे. लक्षात घ्या. काय आहे? वाट पाहे उभा. बघा आता भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीर. अनादि अनंत काळापासून भगवंत वाट बघतोय की तुम्ही त्याला कधीतरी भेटाल. तुमची कधीतरी आवड भगवंत होईल. बाकीच्या योनीमध्ये नाही, फक्त मनुष्य योनीमध्ये. ही योनी गेल्यानंतर परत नाही. स्वर्गामध्ये जरी गेलात ना, परत रिटर्न गेल्यानंतर तुमचं पुण्य संपल्यानंतर परत मनुष्य योनी मिळेल. नो गॅरंटी. आणि चुकून मिळाला आणि इंग्लंड, पाकिस्तान अशा जर कंट्रीमध्ये जन्म झाला तर
झालं सगळं त्यावेळी कराल, आता करा ना. बघा, जन्मनी केले शिकाय मनुजा, जन्मनी केले शिकाय घालविले वय पुरुषिकाया. काय खाऊन केलं? खाऊन दही दूध साय इतकंच नाही, भरपूर काय काय खातो. आता तर बघा मार्केटमध्ये काय 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 आलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? इतकं नाही राहिलंय सोपं. नवीन नवीन आयटम त्यात खायला, हे खाऊ ते खाऊ ते खाऊ आयुष्य जातं तरी खाणं संपत नाही. आलं का लक्षामध्ये? म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आता देव वाट पाहतोय कधी एकरूप, कधी मला हा येईल आणि कधी हा हे आतलं बदल समजून हा माझ्याशी एकरूप होईल. आलं का लक्षामध्ये? गीता निष्कपट माय चुकोनी स्थाने हिंदे जे वायू ते माय पुता बेटी होय. हा धर्म तुमचा, त्या देवाशी एकरूप होणं हा तुमचा धर्म आहे. आलं का लक्षामध्ये? पण हे असं होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळेपणा यावा लागेल. काय वेगळेपणा यावा लागतो? बघा, आता आपण गावाला बघा काही ठिकाणी, आता इथे नाही ज्यांचे काही रत्नागिरीमध्ये ठिकाणी झाडं वगैरे आहे, गाव आहे, त्याच्या ठिकाणी बघा बागेत आंब्यांच्या वगैरे माई पाणी टाकतोय, सगळं काय काय करतोय. पण जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत मोर वगैरे येतो का? नाही. म्हणून माऊली अमृतनुच्या दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वळीमध्ये म्हणतात, आता उपाय वन वसंतू जो आद्येचा आहे व तंतू अमृतची परिमृत्यू कारुण्याचा. ह्या सद्गुरु जो आहे, हा सद्गुरु रूपी वसंत ऋतू हा तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला येईल त्यावेळेला ह्या तुमच्या वनामध्ये ती बाग तुमची फुलून येईल. त्यासाठी ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू महात्मे आपल्या आयुष्यामध्ये यावे लागतील. त्यांची ज्या वेळेला शब्द कृपा, दृष्टी कृपा आणि स्पर्श कृपा होईल, ह्या कृपेने ज्या वेळेला तुम्हाला शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती होईल, बस मनुष्य देहाला येऊन जे गोष्ट साध्य करायचे ते तुम्हाला साध्य करता येईल. तुमची आवड भगवंत होईल. मग जर तुम्ही त्या मार्गाने गेलात, परिणाम काय? परिणाम पाहिजे, ह्याचे पण सगळे स्टॅम्प आहेत, ह्याचे सगळे निशाणे आहेत. काय परिणाम आहे? सद्भावनी जो भजन करी परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा आणि विशेषत्वामध्ये जो मार्ग आमच्यापर्यंत आणला, त्यामुळे हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळत आहे. सद्भावनी जो भजन करी हृदयी प्रगटता शिहरे तव देहीचे चिन्ह बाहेर क्षणा माझारे पालटते पोटा तुम्ही ओला सदा रंगे गाता पैना सदा अंतरे द्रव झाला चित्ता ही अवस्था बाह्य दिसे. पण ज्यावेळी तुम्ही नांदा त्यावेळेला अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुडी, त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी नेहमी रोकडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी, यान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. नामयाची जना थोर ती भावान होती विभोर, तिला गुरुन केली हावरी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. सकयानंदाची शांता माई तिने अवस्थेत देई, तिने भवभयास दिली पुरी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बहीण दापुरी तिने उन्मनित मारली मुळी, मुद्रा लावली प्रेचरी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी. श्रीपाद बाबा जन्मीचा रज तुम्ही ऐका ओ सुरवर, ही सहज समाधी करी वयान दुनिया केली बावरी, धन्य श्रीपाद मुरारी वयान दुनिया केली बावरी, धन्य राम
दुनिया केली बावरी. धन्य नारायण मोरारी यानं दुनिया केली बावरी. धन्य रोहिदास मोरारी यानं दुनिया केली बावरी. धन्य नाना मोरारी यानं दुनिया केली बावरी. ही सहज समाधी देवे. तुम्हाला वाटतंय, तुम्हाला सांगू देव कोण आहे? तुम्हीच देव आहात. देव दुसरीकडं कुठं काया पाण्याला गेलेला नाही, तुम्हीच देव आहात. हा सांगणारा फक्त एकमेव परमार्थ, हे फक्त ही एकमेव परंपरा आहे. ही तुम्हीच देव आहे फक्त सांगत आहे, त्याची अनुभूती करून देते. बाकी सगळ्या ठिकाणी मी वेगळा आणि देव वेगळा. अहो मी वेगळा, देव वेगळा, विश्व वेगळं, हे तर दुःखाचं कारण आहे. काय? हे शरीर मी आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला आईशी या प्रीती बोध सागरी तू आपण पे याते कल्लोळ करी मग जवळपाशी चराचरी तव तुझी आसी. ज्या वेळेला तुम्ही संताना शरण झाला आणि मग बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल मी जसा ओतप्रोत भरलेला आहे अर्जुना, तू तसा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. तुझा आणि माझा संबंध एक आहे. किंबहुना मी जितका व्यापक आहे तितकाच तू व्यापक आहे. सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा तुम्हाला सोडून नाही बाबा. इतके तुम्ही व्यापक आहात. पण तुम्ही या शरीराला पवनी सोडून घेऊन बसलेला आहात. तुम्ही जर संतांना शरण गेले प्रश्नच राहिला नाही. हा आपला परमार्थ आहे. हा काय आहे हे आता आपल्याला समजून घ्यायचं. संतांना शरण गेल्यानंतर ते अनादि अनंत काळापासून पर्यंत त्याला नाम असं म्हणतात. त्या नामाची पेरणी हक्कामध्ये करतात. श्रीकृष्णानं सुद्धा अर्जुनाला तशा प्रकारे केलं आणि त्याला ती रीत सांगतात. आता मला सांगा देव कुठे? देव कुठे? तुम्ही कालच सांगितलं देव जर आत आहे मग भजन कुठे झालं पाहिजे? आत का बाहेर? आतलं भजन तुमच्याकडे आहे का? मग देवाची भेट होणार कशी? अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला. मुक्ताबाईचे शब्द आहेत. आतला भगवंत मग आतलंच मिळवावं लागेल ना. या कप्प्यामध्ये जे हरवलंय ते इकडे शोधायला लागेल, काय इकडे शोधावं लागेल. इकडे जर शोधलं आणि इकडे बघितलंच नाही कसं मिळेल? या घरामध्ये हरवलेला आहे आणि तुम्ही बाहेर शोधताय. देव या घरामध्ये आहे आणि तुम्ही तिथं शोधताय. तिकडे जाऊ नये असं माझं म्हणणं नाही. हा आतला समजून घ्या आणि मग तिकडे जा. आमची सगळी प्रोसेस उलटी सुलटी चालू झालेली आहे. म्हणून आम्हाला जो आहे ना ही गोष्ट समजत नाही. कुठे आहे देव? आत. बरोबर आहे. आता मला अजून सांगा, मगाशी झाला विषय. जोपर्यंत श्वासाची यरदार होती तोपर्यंत बाबांचं सगळं व्यवस्थित होतं. श्वासाची यरदार संपली, बाबा गेले. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे, तसंच माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे. बरोबर आहे. माझ्यासाठी काय वेगळं आहे का? तुझ्यासाठी काय वेगळं आहे का? फक्त विषय हा शरीराचा आहे. मग तुमचं अस्तित्व कुठे लपलेलं आहे? श्वासाच्या यरदारीमध्ये. श्वासाच्या यरदारीमध्ये जर आपलं अस्तित्व लपलेलं आहे मग आपल्याला आपली ओळख कोणत्या भजनाने होईल? श्वासाच्या भजनाने होईल. श्वासाने करवे भजन घडारे, श्वासाने करवे भजन. नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे सुख साचार, उद्धवात तेथे म्याग्र बांधले. तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि तुमच्या नाकावाटे जाणारा श्वास, नाकावाटे येणारा श्वास आणि नाकावाटे जाणारा श्वास, यामध्ये तुमचं भजन लपलेलं आहे. आणि हा मार्ग कुठंच नाही, फक्त वैखरीचा परमार्थ चालू आहे. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी या चार वाण्यांनी देवाला हाक मारता येत नाही. देवाला कोणत्या वाणीने हाक मारायची आहे? ती वाणी म्हणजे अनिर्वाच्य वाणी. आणि तो जप माऊलीने सांगितला. जपा जपणी उलट प्राणाचा. कुठला जप आहे? मुख न हले, मुख न बोले, कंठ न हले, जीवन स्मरे नाम, हम बैठे आराम आणि हमारा भजन करे आत्माराम. अजपा जपणी उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वसे. आणि जर ही गोष्ट नाही कळली, आलं का लक्षामध्ये? मगाशी मी म्हटलं मग तो यम घ्यायचे. मग कुठे जावं लागणार? झोंकला श्वासाला तो जातो या नरकाला.
आणि जर समजून घेतलं तर परिणाम काय? अर्जुन घेत गेला तैसे स्मरते मी आदरे सबाय सात्विके बरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. विषयांचा विसर पडेल का मी अडकलो? विषय आम्हाला सोडत नाहीये आणि या विषयांचा विसर फक्त नामस्मरणे पडणार आहे. म्हणून माऊली म्हणतात विषयांचा विसर पडे इंद्रियांची दस्म समोडे मनाची गडी गडे हृदया माझे. अर्जुन घेत गेला आणि अर्जुनाच्या देहाचा विसर पडला. सहस्र किरणांत ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं आणि त्यामुळे तो बोलू लागला. तेथे एक विश्व एक आपण ऐंशी आरो मारो होते जे तुझे. पण खरंच तेव्हा मला वाटत होतं की तेथे एक विश्व एक आणि आपण एक. म्हणजे मी कोणतरी वेगळा, विश्व मोठं वेगळं आणि देव तू कोणतरी वेगळा. ऐसे आरू मारू होते जे तुझे. पण आरू मारू म्हणजे असंच आपलं वरवरचं खोटं जे खरं नसलेलं आम्हाला ते आज खरं वाटतंय. त्याला ते खरं वाटत होतं पण त्या अनुभूतीने त्याला वाटलं की हे आता अरुमरूच आहे. हे मी खरं समजत होतो. हे आपल्याला वाटायला पाहिजे. हे नामस्मरणाने होतं. ऐसे आरू होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण. अंतःकरण दुष्ट आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्या चारांचा त्या आत्मस्वरूपामध्ये लोप होतो. मन राम होतं, बुद्धी आत्मरूप होते, चित्त हरीने हरल्यामुळे चित्त हरिरूप होऊन जातं आणि मन आणि अहंकार काय होतं? अहंकार दरी स्वंपण. हे सगळं जे आहे हे आत्मस्वरूपामध्ये विलीन होतं आणि फक्त ते आत्मतत्व राहतं. तीच गोष्ट तुम्ही हात ते राहतं. तशा प्रकारे अर्जुनाला अनुभव आला. तो अनुभव सांगतोय तेही आटून गेले अंतःकरण. बघा ना त्या एका शब्दामध्ये किती सूक्ष्मता दडलेली आहे. ती फक्त अनुभवाने आणि चिंतनाने करता येते. नाहीतर पारायण करणारे आज मजबूत आहेत पण हातामध्ये घेऊ शकत नाही. विराले सहसा रिझल्ट काय? उदयले मी सुधाकडे जैसा भरलाचे समुद्र बरे तैसे वेळावर मी बरे उचंबाई तासे. माझी सापडलेली ऐकुडे जरावरी कमल तरी का जेवी आणलोय आतुल्या सुखमेंचे मी बरे शरीर बाहेर कापे. सात्विका बरणे रोमांस दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री अश्रुत्या बेतरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मानवा कुठे घडून राहे. ताके श्वासोश्वास प्रभावे देखा स्वरूप हे एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. ह्याचाच आज मज दुष्काळ. ज्ञानोबांचाच करतात, तुकोबांचाच करतात पण हे भल्याचे शब्द समजून घेत नाही. पण ज्या वेळेला हे उत्पन्न होतात एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करे दयावरी. आज जर आम्ही परमार्थ करतो तर हे आम्हाला उत्पन्न झालं का? जर उत्पन्न झालं नसेल तर आपण संत परंपरा धरून नाही होत. हे त्याचं उत्तर आहे. मग म्हणावं लागेल ना तुम्हाला एकच महाराज चालतात की नाही, आवडतात की नाही, तुकाराम आवडतात की नाही, ज्ञानोबा आवडतात की नाही, नामदेव, जगाबाई, मुक्ताबाई, मीराबाई हे सगळे आवडतात की नाही. मग ह्या संतांनी जो खरा परमार्थ केला त्याला आम्ही का बरं नाही म्हणतोय? ही संधी आहे तुमच्याकडे. तुमचंही भलं होईल आणि बाबांचंही भलं होईल. पण जर हे नसेल तर तुम्ही जर म्हणाल काय म्हणतात ना हेच व्हायला पाहिजे का हो आणि हे नसेल तर ऐसी न बोलता माझी भक्ती. मग कैची होय विषय विरक्ती का आपण अडकलेलो आहोत? ही जी विषय वासना जी आहे ना ही विषय वासना आम्हाला सोडू शकत नाही. तुम्ही कितीही करा, नाना साधनांचा केला कटपटा तरी न पावशी माझ्या दारवंटा. त्याला फक्त एक नामस्मरणच लागेल. काही नाही, कुठलीच रीत नाहीये. हे टाका ते सोडून हे नका करू ते नका करू हे नका करू काही नाहीये. फक्त नामस्मरण त्या रीतीने करायचंय जे आम्ही केलं. आम्हाला हे करू नका ते करू नका सांगितलंच नाही. फक्त तुम्ही हे करा बस. बाकी सगळं तुमचं आहे ते करा. तुम्ही पण जे तुमचं ते सगळं तुमचं करा. काही करू नका असं अजिबात सांगत नाही. फक्त हे जे सांगते त्या रीतीने करा. फक्त घालावे लागेल आणि मच्छी म्हणून फक्त सोडावं लागेल. नाही रिझल्ट आला मग बोलायचं. ज्या वेळेला रिझल्ट येईल विषय वनत मला सोडलेली असेल. पण जर नाही केलं विषय वनत मला सोडू शकत नाही.
आणि विरक्ती मिळ माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा. ह्या विरक्तीशिवाय उद्धवा तुला माझी प्राप्ती होऊ शकणार नाही. प्राप्ती आजही तशीच्या तशी आहे. बघा ही सांडोनी भजनावस्था नाना साधने प्रयास करिता. ही जी भजनाची अवस्था आहे, ही जी भजनाची जी सिस्टीम आहे, ही जी संतांची जी मेक आहे, ही सोडून तुम्ही दुसरे कितीही खटपटा केल्या, किती दुसरे मार्ग करा. ही सांडोनी भजनावस्था नाना सायासे नाना साधने प्रयास करिता. माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांती तुमच्या हातामध्ये येऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? हातामध्ये आपलं पाहिजे. आणि जर समजून घेतलं तर खरं तरी आवळे तैसा हरी तोच तुमच्या जवळ आहे. आलं का लक्षामध्ये? पण संतांना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हाच मार्ग अनादी अनंत काळापासून आमच्यापर्यंत चालत आलेला आहे. द्वापार युगामध्ये कृष्णाकडे आला, त्याच्या अगोदर सतयुगापासून पुढे चालत 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 हा मार्ग रामापर्यंत पोहोचला. कृष्ण अवतारामध्ये कृष्णापर्यंत द्वापार युगामध्ये पोहोचला. नंतर या कलियुगामध्ये नाथ संप्रदायामध्ये माऊलींपर्यंत आला. नंतर नाथ महाराजांपर्यंत पोहोचला, तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचला. नंतर नारायण महाराजांनंतर लक्ष्मण बलभीम सत्यानंद शांताबाई. परंपरा तीच आहे, संप्रदाय वेगवेगळे नावासाठी असतील, विषय एक आहे, अनुभव एक आहे. अशाचा असा अनुभव इथं टॅली झाला. म्हणून मी इथून सांगण्याचं धाडस करतोय. नाहीतर मी हे आजच बोललो नसतो जर हे अवेलेबलच नसतं तर. हे कशा तुम्हाला सांगू? मी व्यवहार आहे, मी प्रोफेशनली मी डॉक्टर आहे. हे तुम्हाला कशा सांगत बसू मी? उद्या मला कोणी काही म्हणतात मला, अरे तू हे काय करत बसलेला आहे? अनुभूती आहे, ह्याशिवाय तुझा सुखाचा मार्गच नाहीये. ही परंपरा पुढे येईल. 20व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा ढाण्याला परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांच्यापर्यंत ही गोष्ट आली. नंतर त्यांनी रामदास बाबांना घडवले, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबांपर्यंत हा मार्ग आला. आणि त्यानंतर बाबूदादा आणि वाघ्यादादा यांनी हा मार्ग कल्याण डोंबिवलीमध्ये रुजवण्यासाठी खूप कष्ट केले. त्यामुळे नाना बाबांनी मग ह्या सगळ्या महात्म्यांनी हा सगळा मार्ग समजून घेतला आणि नंतर हा मार्ग मजपर्यंत आला. नाहीतर हे माझ्या सुद्धा हातामध्ये कल्पांतही आलं नसतं. आलं का लक्षामध्ये? मग अनुभव झाल्यानंतर मग अर्जुना तुला आता कसं वाटतंय? आवडच भगवंत झाली, आवड भगवंत झाली, किती कुळांचा उद्धार झाला. कसं वाटतंय अर्जुना? कसं वाटतंय? नष्टो मोहा प्रसादात याचक संदेहा करिष्ये वचनम तव. अर्जुन गुणे. अर्जुन गण म्हणजे आता तुम्ही जे काय तुम्हाला नाव ठेवलेलं आहे तो तुमचा गुण, तो तुमचा पणा. असा माझा कुणालपणा म्हणजे काय? हेच मी. आलं का लक्षामध्ये? तुम्ही आपापल्या नावाला समजून करून ठेवा. सत्य ती नाहीये. सत्यता काय आहे? मुक्त झालो तुझपणे. जोपर्यंत मुक्तता नाही, जोपर्यंत अनुभव होत नाही, तोपर्यंत हे सगळं जे आहे प्रश्नोत्तरांचा खेळ असतो. एकदा का अनुभूती झाली मग तो उत्तरच होऊन बसतो. मग कुठल्याच प्रश्नाला अर्थ नाही. आता नाही जाणे, आता नाही जाणे, सहज कुंटले बोलणे का हो. निरंजनी आम्ही बांधले घर, निरंतर निराकार राहिलो से. ही जी सहजती आहे त्या सहजतेने आम्हाला आमच्या सद्गुरूने आणून त्या ठिकाणी त्यांच्याशी एकरूप करून ठेवलेला आहे. म्हणून ही अनुभूती ज्या वेळेला होते त्यावेळेला आपली वासना जी आहे ती हरिरूप होते, आपली आवड भगवंत होते. मग तुम्ही कितीही काही करा, ज्या वेळेला हे देहपुराची वेळ येते, उद्या जरी येऊ दे, उद्या जरी आलं, या क्षणाला जरी आलं, चल आमची अचिव्हमेंट झालेली आहे, एव्हरीथिंग हॅज बीन कम्प्लीटेड, हा शरीर तुझा, तुला घेऊन टाक. त्या जगामध्ये दुसरं काही नाही. किती खा प्या मौज मजा करा. आलं का लक्षामध्ये? 1 BHK तरी आम्हाला 2 BHK लागतो, कुठे तरी आम्हाला बंगला लागतो. हे कधीच संपत नसतं.
नातू होऊ दे, पंतू होऊ दे, इट इज नेव्हर एंडिंग स्टोरी. हेच फक्त समजून घ्यायचं आहे, बाकी काय नाही. पण नाही जर समजून घेतलं, बघा तुम्ही, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. का म्हटलेलं आहे? आजही महात्मे म्हणतात, हा मार्ग जर तुमच्या पदरामध्ये पडण्यासाठी आईची पूस सुद्धा पवित्र असावी लागते. आलं का लक्षामध्ये? इतका हा विषय आहे. नामा म्हणे त्यांचा जन्म सुप झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सुप झाला. आणि धन्यता दिली. आणि जन्मसुप का सांगितलं? कारण त्यांनी काय केलेलं आहे? वंशोद्धरीला. सुरुवातीला म्हटलं ना, जर तुम्ही घेतलं, तुमचं बाबांचं काय, तुझे सगळे पूर्वज जे आहेत ते सगळं घेऊन ते मुक्त होतील. हे म्हणणं कोणाचं आहे? संतांचं म्हणणं आहे. वंशोद्धरीला कोटी कुळाचा, वंशोद्धरीला कोटी कुळाचा, नामा म्हणे त्यांचा जन्म सुप झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सुप झाला. वास्तविक पाहता मी काय प्रवचनकार कुटुंबकार नाही, पण तुम्ही भले कुठलेही काय नसताना तुम्ही जे काही माझ्याकडे तुम्ही लक्ष देत होते, त्याच्यामुळे मी एवढं काय बोलू शकतो. सगळे तुम्ही आता किती असेल, काही काना आवडत असेल नसेल, टोचत असेल, तरी पण तुम्ही काही का असेल पण तुम्ही बघितलं माझ्याकडे, बरोबर आहे की नाही? म्हणून मला तुम्हाला हे सांगता, नाहीतर मी काय इथून बोलू शकतो? हा विषय वाचला माझा काही नाही. मी प्रोफेशनल डॉक्टर आहे, माझा हा काही विषयच नाही. पण हे महात्मे माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मी हे बोलतो. नाहीतर काही एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू. मी मूर्खू म्हणजे काय की देवाची सायकोलॉजी म्हणजे मी आहे आणि मूर्खच आहे. पण काय झालं तरी संत कृपा दीपकू सोजवळ असेल. हे महात्मे माझ्या भाग्यामध्ये आले, तशासारखे होऊन झालो. माझा मीपणा त्यांनी घालवून टाकला. मी काय वेगळा आता राहिलोच नाही. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो. जोडीने घेतलेली ओढी होती ते मी जिथे अवसरे जे आवडून जीवले ते मनाशी आम्ही फार लागो आणि म्हणे जयाचे आपण तो त्याची गती पावे म्हणून दास मरावे मातेची तुला. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो. तुम्ही जी काय मला इथे मोठी संधी दिली, तुमचे मी खूप ऋणी आहे. हे मला करण्याचा तुम्ही मला लाभ प्राप्त करून दिला. पण विनंती आहे, या 10-12 दिवसामध्ये एखादं काही ही समजून घेतली, तुमच्या अख्ख्या कुटुंबाचं बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पहिले माझ्या कुटुंबामध्ये मी होतो, नंतर सर्व होऊन गेली. माझी आई होऊन गेली, माझे बाबाही होऊन गेले, माझी बहीण सुद्धा होऊन गेली. आम्ही 14 जण आहोत. एकाच्या कैवारी होती बहुतांश पुढे. ही सिस्टीम आहे. मुलगा तर पुढची सेवा होतो, तर खाली येणार आहे. हा ही वरची गोष्ट आहे, वरी गेलेला. तुम्हाला जाऊन बाबांकडे पोहोचायचं आणि वरचे जे फळी ती सुधारवायची. ती ही ऑपॉर्च्युनिटी आहे. खालची तर गॅरंटी होणार आहे. 5वीला टाकतात आमच्यामध्ये. 5वीला बोलतात पाण्याचे, अरे कशाला हे टाकतात तुम्ही, हे करता ते करता. आलं का लक्षामध्ये? कशाला हे करायचं म्हणजे जीव मारता. जीव मरतो का हो? सांगा ना बाबा, दाखवा ना काय मेलं मला सांगा बरं. शरीर म्हणतं की वेगच केली नाही आपल्या लोकांना. अजूनही बोलतात मला. आलं का लक्षामध्ये? तर कोणाला किती सांगायचं आणि किती नाही राहायचं. तुम्ही माझं ऐकून घेतलं तर बघू तुम्ही किती ऐकताय. बाकी काही नाही. झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम करतो. कुंडली संघाते मार्गदावेला क्रांती संघागिरी बसू लागलेला नाटका कर्मच करायला लागलो सपा एकरणी पावलो पंढरी पे ज्याने भ्रांतीपासून मिळतले गुरु वाक्याने मुदतले आत्मस्वरूपे घातले हरोण्य कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. येणे वाग्यज्ञ दोषावे
पुरुषोनी मध द्यावे पसायला जे कलांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो उदा परस्परे घडो मैत्र गुणांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य भावो जो देवांचिल तो ते लावो प्राणी वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मांदी आली अनुवर्त भूमंडळी भेट तू भूता कला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलांछन आकंद्य तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्णौनी त्रिलोकी भजिलो आदि पुरके अखंडित आणि गणतोपदिये विशेष लोकी दुष्टादुष्टविये होळा येत मनेची विशेष राहो आओ होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया ओम शांति शांति शांति।